आणि आता जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडणारी घटना अमरावतीत उघडकीस आलेली आहे. नुपूर शर्माचं समर्थन करणारी पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून अमरावतीमधील उमेश कोले यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. उमेश पशुवैद्यकीय औषध व्यावसायिक होते आणि 21 जूनला रात्री दुकान बंद करत असताना त्यांची हत्या करण्यात आली. उमेश कोले यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली. एनआयए टीमच्या पाठोपाठ एटीएसचं पथक सुद्धा अमरावतीत दाखल झाले. दोन्ही पथक हत्येची चौकशी करणार आहे. अमरावती पोलिसांनी आधीच हत्येचा उलगडा केला असता तर उदयपूरची घटना घडली नसती, असं हत्या झालेल्या महेश कोले यांच्या भावानं सांगितलंय. भावाच्या हत्येचा तपास एनआयए करत असल्यानं न्याय मिळेल अशी आशा कोले यांच्या भावानं व्यक्त केली. उमेश कोले यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. मात्र अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. गृहमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली आणि त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली. पावसामुळे सिंधुदुर्गातील आंबोलीतील धबधब्याचं रूप आणखी खुललंय. धबधबा ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे पर्यटकांनी आंबोली धबधब्याला पसंती दिली आहे. सध्या हा धबधबा पर्यटकांनी भरून गेलाय. आंबोली घाटाचं रूपही खुललंय. लोणावळ्यात तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. तर एकीकडे पाऊस पडल्याचा आनंद तर दुसरीकडे पावसाने उडालेली धांदल यामुळे लोणावळाकरांची त्रिधा उडाली. इतक्या दिवस पाऊस येत नसल्याने नाराज नागरिक आता मात्र जास्त येणाऱ्या पावसाने धास्तावलेत. तर लोणावळ्यातील या पावसाची भुरळ पर्यटकांवर दिसून येते. गेली 2 वर्ष पर्यटनावर बंदी होती आणि त्यामुळे यंदा लोणावळा खंडाळा परिसरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर लोणावळ्यातील टायगर पॉईंटला पसंती देताना दिसत आहेत. पाऊस आणि वीकेंड जोडून आल्याने टायगर पॉईंटवर मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसून आलं. उशी डॅमच्या संरक्षक भिंतीवर अत्यंत धोकादायक पद्धतीने पर्यटकांची रेलचेल सुरू आहे. पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांचा जीवाशी खेळ सुरू आहे. तर दरवर्षी राज्यभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असतात. मात्र छोट्याशा चुकीने अपघात होतात. तरीही पर्यटक हा धोका पत्करून पर्यटनाचा आनंद घेताना दिसून येतात. वर्षा विहारासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक मावळमध्ये येत असतात. पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या बुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसात भिजण्याचा आनंद घेतात. मात्र यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं काही पर्यटकांचा हिरमोड झाला. मान्सूनपूर्व पावसाने मावळमध्ये दडी मारल्याने मावळमधील अनेक धरणातील पाणी साठ्याने तळ गाठल्याने त्यामुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे. तर 1 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा बहुतेक धरणात आहे. जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आठवड्याभर पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे दमदार पावसाने हजेरी लावल्याचं आपण बघतोय. आता या पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आला. वादळी पावसात अंगावर वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील काट्या बामणी परिसरातली ही घटना आहे. वीज पडून बळी गेल्याची तालुक्यातली दुसरी घटना. मागील वर्षी वरण घाटात कोसळलेले दरडीची माती आणि मोठमोठे दगड जे ते घाट रस्त्यात कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. बीड जिल्ह्यावर भर पावसाळ्यात पाणी संकट घोंघवताना दिसतंय. जिल्ह्यातील 144 लहान मोठ्या पाणी साठवण प्रकल्पांपैकी 84 प्रकल्प मृत साठ्यात गेलेत. सर्व पाणी प्रकल्पात एकूण 24% उपयुक्त पाणी साठ्यात शिल्लक आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. भिवंडीत मुख्य रोडच्या दुरुस्तीचं काम पालिकेनं पावसाळ्यापूर्वी केलंय. मात्र पहिल्याच पावसात रोडच्या कामाचं पितळ उघडं पडलंय. रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचं दिसून येतंय. खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिकांना त्रास होत असून अपघाताच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे ठेकेदारांवर
बियाणं विकणाऱ्या कंपन्यांनी यंदा शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. विक्रांत नावाचं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आणि त्यामुळे कृषी विभागाने या बोगस बियाणं विकणाऱ्या कंपनीवर कारवाईचे संकेत दिले. एकनाथ शिंदे गटाविरोधात जळगावमधील शिवसैनिक संतप्त झाले. जळगाव बंडखोरांच्या निषेधार्थ जळगावमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यात आले. जळगावात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील यांचे पुतळे जाळण्यात आले. स्मशानभूमीच्या बाहेर बंडखोर आमदारांच्या पुतळ्याचं दहन करून महिलांनी रडून आक्रोश केला. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या एफआरपीच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टानं ब्रेक लावला. एफआरपी 2 टप्प्यात घेण्याच्या निर्णयावर सरकारनं खुलासा सादर करण्याचं कोर्टानं सांगितलं. केंद्राच्या कायद्यात राज्य सरकारनं हस्तक्षेप करून एफआरपी 2 टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात राजू शेट्टी यांनी कोर्टात धाव घेतली. सांगलीच्या वाळवा तालुक्यात सध्या गव्याने धुमाकूळ घातलाय. जंगलातून भरकटून आलेल्या गव्याचा अनेक गावांमध्ये मुक्त संचार सुरू आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाने तातडीने गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत बोर व्याघ्र प्रकल्प बंद राहणार आहे. उमरेड कराडला या अभयारण्य क्षेत्रातील सर्व पर्यटन गेट, जंगल गेट बंद राहणार असल्याचं बोर अभयारण्य वन विभागाचे अधिकारी यांनी माहिती दिली आहे. आषाढीच्या तोंडावर चंद्रभागेच्या तीरावरील घाटांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या. चंद्रभागेच्या काठावर भाविकांसाठी पुरातन आणि नव्याने शासनाने बांधलेले 7 घाट आहेत. मात्र आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून सर्व घाटांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या. चंद्रपूर शहराजवळील घुग्गुस मार्गावर दुचाकीला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात आई आणि 3 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर वडील आणि 5 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले. घुग्गुस मार्गावरील अवजड वाहनाच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहन पुढे नेण्यास अडथळा आल्याने हा अपघात घडला. याबाबत खुटाळा ग्रामपंचायतीने पोलिसांना निवेदन देऊनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. गाडी, बंगला, नोकरी असूनही दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डाचा लाभ घेणाऱ्या उच्च शिक्षित कुटुंबातील 4 जणांवर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा पुरवठा विभागात बनावट रेशन कार्ड बनवणारी टोळी सक्रिय असल्याचं निष्पन्न झालंय. जालन्यातील अंबड पोलिसांनी 2 अट्टल दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या 12 दुचाकी ज्या जप्त करण्यात आल्यात. हरी वंजारी आणि रामा जाधव असं या अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. म्हैसाळमध्ये झालेल्या 9 जणांचा हत्याकांड हे अंधश्रद्धेमधूनच झाल्याचा खुलासा सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केला आहे. आणि यानुसार अंधश्रद्धा अधिनियम जो आहे त्या नियमानुसार नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याचबरोबर गुप्तधन मिळवून देण्यासाठी संशयित हल्लेखोरांनी मृताकडून मोठी रक्कम घेतली होती. या पैशाच्या तगाद्यातून दोघी संशयितांनी 9 जणांना विष पाजून त्यांची निर्घुण हत्या केल्याचं समोर आलं. जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये कोंबडी अंगणात येत असल्यामुळे शेजाऱ्यानं तिचे पाय तोडले आणि त्यामुळे कोंबडी मालकानं शेजाऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथल्या पोलिसांनी मोहफुलापासून बनवणाऱ्या दारूच्या भट्टीवर छापा टाकला. यात तब्बल 2,11,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात 4 आरोपींना अटक करण्यात आली. गणगण गणात बोते
आणि विठू नामाचा जयघोष करत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 650 वारकऱ्यांसह श्री क्षेत्र शेगावहून पायी पंढरीकडे निघालेत आणि 25 दिवसाच्या पायी प्रवासानंतर सोलापूर जिल्ह्यात या वारीनं प्रवेश केला। पालखीचा शहरात 2 दिवस मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर हा पालखी सोहळा तिरेह मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। भिवंडी तालुक्यातील सरवली इथं राहणाऱ्या प्रणय राजू चौधरी याने बहारीनमधील ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलंय। 52 किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली, त्यामुळे प्रणयवर कौतुकांचा वर्षाव केला जातो। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। ब्रेकनंतर पाहूयात, विविध कारणांनी ओळख असलेल्या नाशिकची ओळख आता लेपर्ड सिटी म्हणून होऊ लागली। गेल्या काही वर्षात नाशिक शहरात वारंवार बिबट्याचं नाशिककरांना दर्शन होतंय। कधी बिबट्याचं दर्शन तर कधी बिबट्याचा हल्ला। त्यामुळे नाशिकमध्ये बिबट्याची दहशत माजलेली आहे। आजही असाच बिबट्याचा थरार जो आहे नाशिककरांना अनुभवायला मिळाला। नेमकं काय घडलं पहा या स्पेशल रिपोर्टमधून। नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्याची सातपूरच्या बंगल्यात घुसखोरी। बिबट्याच्या वावरानं नाशिककरांचा थरथराट। आज नाशिककरांचा दिवस उगवला तो बिबट्याच्या डरकाळीनं। सातपूरच्या अशोकनगरमधील शिवतीर्थ बंगल्यात चक्क बिबट्या घुसला होता। हा बिबट्या बंगल्याच्या बाल्कनी खालील एका रिकाम्या जागेत बसला होता। मुलीला शाळेत घेऊन जाणाऱ्या एका महिलेनं बिबट्याला पाहिलं, तोपर्यंत बंगल्यातील काळे कुटुंबाला याबाबत माहिती नव्हती। सकाळी 6:45 वाजता मी मुलीला शाळेत सोडण्यासाठी मारुती मंदिराजवळ गेलो असताना तिथून आल्यानंतर आमच्या समोर श्री पंढरीनाथ काळे यांच्या जिन्यावरती काहीतरी हालचाल दिसलेली मला जाणवली। तर त्यांना फोन केला असता तिथे त्यांनी बिबट्या बसलेला आढळल्याचे मला सांगितले। त्यानंतर सदर न्यूजवाल्यांना त्यांनी कळवले। बिबट्या बंगल्यात घुसल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आलं। जवळपास 4 तास बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते। शेवटी बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं। या ठिकाणी आणि आमचे बराच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी होता, परंतु पहिलं जे डॉट म्हणतात जे इंजेक्शन म्हणतो ते फेल झाल्यामुळे तो नागरी वस्तीमध्ये घुसला। या राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये या बंगल्यातून त्या बंगल्यामध्ये धावपळ करत असताना या ठिकाणी बरेचसे नागरिकांची मदत झाली, दमछाक झाली। गेल्या अनेक वर्षांपासून बिबटे नाशिक शहरात येतात। बिबट्यांना नाशिकमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी ॲक्शन प्लान तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। ॲक्शन प्लॅन होईल तेव्हा होईल, पण जेव्हा माणूसच वन्य प्राण्यांच्या जंगलांवरती आक्रमण करायला लागतो त्यावेळेस कॉरिडॉर नसल्या कारणाने वन्य प्राणी देखील शहरात आता स्वतःच्या श्वापदाला शोधण्यासाठी म्हणून येताना दिसतात, शिकारीसाठी येताना दिसतात। पुढे बघूयात, आता कुठे जावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, अवघा आनंद झाला। टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांना एका अनोख्या चैतन्याचं बळ मिळत असतं। पालखी सोहळ्यातील हे वेगळेपण म्हणजेच रिंगण सोहळा। इंदापुरात काल तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं मोठं गोल रिंगण पार पडलं। ध्वजधाऱ्यांनंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली धावू लागल्या। पालखीत वारकऱ्यांना पाणी पुरवणाऱ्या हंडाधारी महिलाही या रिंगणात पळाल्या। रिंगणात पळाल्यानं शरीरातील सगळे दोष दूर होतात अशी श्रद्धा आहे।
हंडा भरून पाणी घेतो आणि आम्ही ज्ञानेश्वरीच्या वाव्या गात गात हरिपाठ गात गात आता पळाल्यामुळे कसं जोश आला आता पळाल्यामुळे आमच्या पूर्ण अंगातले दोष निघून गेले माऊली वय किती वय आमचे 50-60 आहे. बरं किती कसं वाटलं पळून लय भारी वाटलं. आणखी पळायचं पळायचं. तुळशीधारी महिलांनंतर विणेकरी रिंगणात उतरले. वय वर्ष साधारण 50 ते 70 मधले हे विणेकरी आपलं वय विसरून वारीच्या या खेळात सामील झाले. थकले का हा ना थोडं थकले साधारण पण जोश कसा आहे अगदी भरणार. मजा आली का विठ्ठलाचं नाव घेत पळाले विठ्ठलाचं नाव घे. मग आता इथून पुढे आणखी पंढरपूरला पंढरपूरला विठ्ठलाचं नाव सगळा थकवा झाडला घातला. ज्ञानबा तुकारामाच्या नामस्मरणात विणेकरी आणि पखवाज वादकांनी आपलं रिंगण पूर्ण केलं. त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मानाच्या अश्वांची पूजा झाली. अश्वांची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अखेर तो क्षण आला. गेल्या 2 वर्षांपासून जो क्षण पाहण्यासाठी वारकऱ्यांचे लाखो डोळे आसूसलेले होते, तो अश्वांचा रिंगण सोहळा वाऱ्याच्या वेगानं पार पडला. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा पाहून इथला प्रत्येक जण भारावून गेला होता. अश्वांची पायधूळ माथ्याला लावण्यासाठी वारकऱ्यांनी रिंगणात एकच धाव घेतली आणि कपाळी ती धूळ लावून ते धन्य झाले. माऊलींचं रिंगण संपलं आणि सुरू झाला आनंदाचा मेळा. फुगड्या खेळत वारकऱ्यांनी आपला आनंद साजरा केला. वारकऱ्यांच्या या आनंदात पोलीसही आनंदानं सहभागी झाले. बंजारा समाजानंही पारंपरिक गाणी म्हणत आपला आनंद व्यक्त केला. खरं तर पालखी सोहळ्यातील पायी टप्पा इतका लांब असताना रिंगण सोहळ्यात धावण्याचा वारकऱ्यांचा उत्साह कमाल असतो. त्यामागे असते ती केवळ विठ्ठल भक्ती आणि त्या भक्तीचा आनंद. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, इंदापूर. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.